नागपुर विधान परिषद उपचुनाव को लेकर सियासी माहौल गर्मा गया है। महाविकास आघाड़ी के नेताओं ने नागपुर में आयोजित पत्रकार परिषद में भाजपा पर तीखा हमला बोला है। सांसद श्याम कुमार बर्वे ने दावा किया कि महाविकास आघाड़ी पूरी तरह एकजुट है और कांग्रेस उम्मीदवार की जीत तय है। पूर्व मंत्री अनिल देशमुख ने आरोप लगाया कि भाजपा को चुनाव में हार का डर सता रहा है। इसी वजह से पार्टी ने अपने कुछ नगर सेवकों को नागपुर से बाहर भेज दिया है। वहीं कांग्रेस नेता अतुल लोंढे ने सरकार पर जनहित के मुद्दों की अनदेखी करने का आरोप लगाते हुए कहा कि जनता अब बदलाव चाहती है। महाविकास आघाड़ी के नेताओं ने यह भी दावा किया है कि भाजपा के नगर सेवक उनके संपर्क में है, जिससे उपचुनाव में भाजपा को बड़ा राजनीतिक झटका लग सकता है। अब देखना यह होगा कि दावे मतदान के नतीजों में कितने सच साबित होते हैं। लेकिन इतना तय है कि नागपुर विधान परिषद उपचुनाव ने राज्य की राजनीति का तापमान बढ़ा दिया है। ज्या प्रमाणे आज आपण बघत आहे, मागील दिवसापासून विधान परिषदेची निवडणूक आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे मुख्यमंत्र्यांनी भरपूर ठिकाणी निर्विरोध निवडणूक केली। नागपूरमध्ये तसे स्वप्न बघितले भारतीय जनता पार्टीने आणि खूप मोठ्या घोषणा केल्या की आम्ही बिनविरोध करू, पण आमचे उमेदवार आमच्या सोबत इथे बसलेले आहे। महाविकास आघाडीचे सर्व नेते, सन्माननीय माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख, आम्ही काँग्रेस पक्षाच्या ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो असे आमचे माजी मंत्री सुनील बाबू केदार साहेब, नागपूर जिल्हा शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष अश्विनजी बैस, माजी मंत्री राजेंद्रजी मुळक, आमचे उमेदवार अतुलदादा लोंढे, माजी उपाध्यक्ष कुंदाताई राऊत, माजी सभापती अवंतिकाताई लेकुरवाडे व सर्वच इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शिवसेनेचे आणि काँग्रेसचे सर्व महाविकास शेकाप सर्व महाविकास आघाडीचे घटक दलाचे सर्व नेते इथं आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की नागपूरची महाविकास आघाडीतर्फे विधान परिषदेची निवडणूक आम्ही लढवणार म्हणजे लढवणार। किती दबाव आणला, किती काही प्रलोभन दिले, काही झालं, पण आमचे उमेदवार आज मैदानात आहे आणि जे कालपर्यंत सांगत होते की आम्ही एक संघ आहोत, आम्ही आमचे खूप मोठ्या मताधिक्याचा फरक आहे, तो फरक जाणवत नाही आम्हाला। आज कुठेतरी अशी परिस्थिती झाली की त्यांना त्यांचे नगरसेवक घेऊन पळावं लागलं आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सांगतात की ते खर्चाने पक्षाच्या कोणत्या तरी अधिवेशनात किंवा कोणत्या तरी कार्यक्रमाला तिथे गेलेले आहे। त्या जिल्ह्यामध्ये काही विधान परिषद पहिल्यांदा लागलेली आहे अशातला भाग नाही आहे। आपण सर्व सुज्ञ पत्रकार आहेत तिथं आणि किती लोक खर्चाने जातात आणि किती स्फूर्तीने कार्यक्रम अटेंड करतात हे सर्व आपल्याला माहिती आहे। त्याबद्दल मला जास्त भाष्य करायचं नाही आहे, परंतु काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व, राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब बराजे नगरसेवक, काँग्रेसचे सर्व नगरसेवक जिल्ह्यातच आहे। आम्ही कुठेही पळवापळवी करण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण आम्हाला ठाम विश्वास आहे की आमच्या मतदार कुठेही कोणाच्याही प्रलोभात जाणार नाही। त्यामुळे आम्हाला कुठेही त्यांना कोणतेही नौटंकी न करता आम्ही त्यांना त्यांच्याच जागी ठेवलेलं आहे। आणि कालच मी आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून मी कुठेतरी उमेदवाराचे एक आपल्या माध्यमातून जे प्रेस घेण्यात आली त्याच्यामध्ये मी उमेदवार जे राजू पोद्दार जे आहेत त्यांच्याकडून माहिती मिळाली की आचारसंहिताची पण सुट्टी नगरसेवकांना असते। हे मला पहिल्यांदा आपल्या पेपरच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून मला कळलं की आचारसंहिता सुट्टी नगरसेवकाला असते। हा नवीन एक आपल्याला माहिती मिळालेली आहे। आता ते आम्हालाही वाचावं लागेल कोणत्या आचारसंहितेमध्ये कोणाकोणाला सुट्टी असते, लोकसभा सांसदला कोणत्या आचारसंहितेत सुट्टी असते, विधानसभेच्या सदस्याला कोणत्या आचारसंहितेमध्ये सुट्टी असते, ही आम्हालाही माहिती घ्यावी लागेल। ते सुट्टी सहल करण्याकरता गेलेल्या, सुट्टी साजरी करण्याकरता गेलेल्या आहे। परंतु मुख्य विषय आपला तो नाही आहे। मुख्य विषय हे आहे की ज्या निवडणुकीमध्ये आपण सामोर जात आहोत आणि भारतीय जनता पार्टी आमचे प्रतिद्वंदी आहे, त्यांच्यासोबत आम्हाला जेव्हा लढायचे आहे किंवा आमचे मुद्दे घेऊन जायचे आहे, तर माझा एकच प्रश्न राहील आपल्या माध्यमातून का शेतकऱ्यांना जे हमीभाव देण्याचं आश्वासन दिलेलं होतं मोदी सरकारने आणि ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण कर्ज माफ करण्याचे जे आश्वासन दिलं ते झालं का?
ओबीसीवर विषयावर बोलण्यात आला होता. ओबीसी जनगणना करणार हा आश्वासन देशाच्या पंतप्रधानांनी संसदेमध्ये मी स्वतः उपस्थित होतो त्या सत्रामध्ये त्यांनी आश्वासन दिलं. आणि आज ओबीसीचा कॉलम हा खाली आहे, ओबीसीचा कॉलम नाही आहे जनगणनेमध्ये. आपण सर्वांना माहिती आहे. सर्व ओबीसी संघटना आज आंदोलन करत आहे. विविध ठिकाणी आपापले डेपुटेशन देत आहे. बेरोजगार युवकांना 2 कोटी नोकरी दरवर्षी देण्याचे आश्वासन दिलेलं होतं मोदी सरकारने, मोदीजींनी. ते पूर्ण केलं का? असे अनेक प्रश्न आज देशामध्ये आणि आज जिल्ह्यामध्ये आहे. तर हा जो मतदार आहे हा शुद्ध मतदार आहे, सर्वसामान्य मतदार नाही आहे, नगरसेवक आहे. तर याला कुठेतरी प्रश्न निर्माण होणार आहे की हे जे आश्वासन दिलेले आहेत ते पूर्ण झालेले नाही आहे. आणि प्रत्येक आज वाडामध्ये त्यांना प्रश्नाला सामोरं जावं लागतं. तर मग भारतीय जनता पार्टीची असेल किंवा काँग्रेसची असेल, पण प्रश्न तर सर्वांचे एकसारखेच आहे. ओबीसी काही फक्त काँग्रेसमध्ये आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये असं नाही आहे. शेतकरी काही भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि काँग्रेसमध्ये नाही असं नाही आहे. सर्वच पक्षामध्ये सर्वसामान्यामध्ये आहे. आणि ते सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊनच आमचे उमेदवार अतुलदादा लोंढे हे समोर आलेले आहे. आणि त्याच बेसवर आम्ही आज सर्वांकडून मतदान मागत आहोत. आणि कुठंतरी भारतीय जनता पार्टीला भीती वाटली की आमचे नगरसेवक फुटणार, म्हणून त्यांनी आपल्या नगरसेवकाला नॉट रिचेबल करून ठेवलेला आहे. आज संपर्क नाही आहे. आणि तेच नगरसेवक जेव्हा आम्हाला विनंती करत होते की भाऊ निवडणूक लागल्या पाहिजे कोणत्या हालतीत, तेव्हा आम्ही ठामपणे त्यांना सांगितलं होतं कुठेही काही होईल आम्हाला माहीत नाही, पण नागपूरची निवडणूक आम्ही नक्कीच लढू. आणि ते आम्ही लढून दाखवलेली आहे. आणि आमचा हाच विजय आज झालेला आहे, एवढंच मी सांगतो. बाकी आपण जे काही प्रश्न विचाराल त्या प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ. म्हणजे पैशाचा गैरवापर, बाकी ज्या एजन्सीज आहे त्याचा गैरवापर करून ज्या पद्धतीनं एक दबावाचं राजकारण चालू आहे. पण नागपूरमध्ये सुरुवातीपासून आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या सर्व सहकार्याने ठरवलं होतं. आणि भारतीय जनता पार्टी म्हणत होती की आम्ही 100% आमच्या फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मेजॉरिटी आहे आणि 100% आम्ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकू. हा जरी त्यांचा आत्मविश्वास असला तरी प्रामुख्याने इथे सुद्धा कशा पद्धतीनं अविरोध निवडणूक करता येईल असा सुद्धा प्रयत्न त्यांचा झाला. पण महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी ठरवलं होतं आपण निवडणूक एकत्र मिळून सर्वांनी लढायची. आणि आज जर चित्र आपण पाहिलं, किती मोठा फरक हे सांगत असले तरी आज सुद्धा अनेक नगरसेवक जे भारतीय जनता पार्टीचे आहे ते आमच्या संपर्कात. आणि ही गोष्ट त्यांच्या नेत्यांना माहीत पडल्यामुळे त्यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी आपले जे नगरसेवक आहे कुठे कोणी उज्जैनला पाठवले, कोणी गोव्याला पाठवले, अजून कुठे कुठे पाठवले. मला एक समजत नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात स्वतः सांगत होते की आमची मेजॉरिटी आहे. मग इतक्या मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी असताना आपले नगरसेवक आपल्या घरीच किंवा आपल्या नागपूरमध्ये ठेवायची त्यांची जबाबदारी होती. म्हणजे कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये असंतोष आहे. आणि म्हणून ते सर्व नगरसेवक त्यांनी बाहेर पाठवले, ज्याचा उल्लेख माननीय खासदार साहेबांनी केला. पण या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व महाविकास आघाडीमधून सर्व पक्ष एकत्र आहोत. आमचे उमेदवारसुद्धा आपण पाहिलं की उमेदवारामध्ये सुद्धा तुलना केली तर आमचे जे उमेदवार आहे अतुलजी लोंढे हे अतिशय उच्च शिक्षित आहेत. सर्व विषयाचा त्यांना अतिशय चांगला अनुभव आहे. प्रवक्ते म्हणून खास करून मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांना आपल्या डिबेटमध्ये ते मांडत राहतात. आणि असा हा एक चांगला उमेदवार त्यांना महाविकास आघाडीचा आहे. आम्हाला खात्री आहे की आमचा उमेदवार जी सध्याची परिस्थिती पाहून 100% निवडून याची आम्हाला खात्री आहे. BJPचा भ्रमनिरास नक्कीच झालेला असेल. स्थिती चांगली असली की बहुजनांना डावलायचं हे चित्र BJPने जे आहे ते या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्टपणे दाखवलेलं आहे. शब्द द्यायचा आणि शब्द फिरवायचा म्हणजे आक्षेप आतापर्यंत आमच्या नेत्यांकडून घेण्यात आले, केदार साहेबांनी घेतले, देशमुख साहेबांनी घेतले, ते खरे ठरले. या विचारधारेने शब्द देऊन ओबीसीचा 3रा कॉलम घेतला नाही,
ओबीसीचा तिसरा कॉलम घेतला नाही तर सगळ्याच ठिकाणी प्रतिनिधित्व जे आहे ते मागे पडणार आहे. शिक्षणामध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे. शिक्षण घेणं ओबीसीला परास्त होईल आणि ज्या पद्धतीची महागाई आहे त्या महागाईमध्ये हा बहुजन समाज भरभरून निघत आहे. आपण पाहिलं असेल की या पंचायत राजच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काँग्रेसनी स्थानिक प्रश्न हे स्थानिक स्तरावर सुटले पाहिजे अशी निर्मिती केली, त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं, महिलांना सुद्धा 50% प्रतिनिधित्व देण्याचं काम जे आहे ते काँग्रेस पक्षानं आपल्या सर्व मित्र पक्षांच्या सोबत असे निर्णय घेतले. आज या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी नाही, वैशिष्ट्यपूर्ण कामं याच्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. जलजीवन मिशन म्हणजे चांगलं स्वच्छ पिण्याचं पाणी, आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा आणि शिक्षण याची अवस्था काय आपण पाहिलं असेल जवळजवळ 20,000पेक्षा शाळा जिल्हा परिषदांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या बंद पडण्याचं काम मागच्या 12 वर्षात करून या बहुजन मुलाला शिक्षणच मिळू नये म्हणजे मनुस्मृती कशी लागू होऊन आली बघा तुम्ही इनडायरेक्टली होऊ नये अशा पद्धतीने शाळा बंद करण्याचं काम सुरू आहे. जलजीवन मिशन त्या बंद झालेल्या आहेत आणि मी यासाठी ठोसून बघतोय की आमचं 5 वर्ष जिल्हा परिषदमध्ये सरकार होतं. सन्मान्य रश्मिताई बर्वे ह्या अध्यक्ष होत्या, आमच्या कुंदाताई आहेत, आमच्या अवंतिकाताई आहेत. माझ्याकडे लेखाजोखा आहे आणि हा लेखाजोखा आहे याच्या भरोश्यावर मी बोलतोय की या 5 वर्षात जलजीवन मिशनचे किती कामं झाले, शाळांच्या संदर्भामध्ये किती कामं झाली, असे किती पानं पलटवून मी दाखवू की हे कामं जे आहे रश्मिताईंच्या, कुंदाताईंच्या आणि हे सगळ्या महिलांच्या, बहुजन महिला आहेत सगळ्या, अवंतिकाताई यांच्या नेतृत्वात जे आम्ही कामं केलेली आहेत त्याचं मला मी सांगतो म्हटलं तर मला बराच उशीर लागेल. ही पत्रिका जी आहे कामाची ती सोडून जातो. अशा पद्धतीने काम केलं आणि हे केल्यानंतरच ही सगळे कामं का बंद पडली. फक्त कॉन्क्रीटचे रस्ते निर्माण करण्याचं काम आणि इथेनॉल मिळून लोकांच्या गाड्या खराब करण्याचं काम याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही विकासाचं काम जे आहे, याला विकास म्हणता येईल असं कुठलंही काम सुरू नाही आहे. आता या स्थानिक स्वराज्यांचे जे प्रश्न आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या निधीचे प्रश्न आहेत, योजनांचे प्रश्न आहे, केंद्र पुरस्कृत योजनांचे प्रश्न आहे, हे BJPचा उमेदवार तिथे ताकदीनं मांडू शकणार नाही. याचं कारण असं आहे की तिथे जे सांगितलं जातं, डोळे दाखवले की खाली बसलं जातं. मंत्री एकच आहे, मुख्यमंत्री आहे, बाकीचे सगळे मंत्री जे आहेत ते फक्त सेक्रेटरीचं काम करतात मुख्यमंत्र्याचं, त्यांना काही अधिकार नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न मांडण्याची संधी, कारण मी अशा पक्षाच्या अशा विचारधारेतून येतो की जी समानता मानते, जी असं मानते की सर्वांना शिक्षण, चांगलं आरोग्य, स्वच्छ पिण्याचं पाणी या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. त्यासाठी या सगळ्या संस्थांचे जे हक्क आहे, निधीचे हक्क आहे, योजनांचे हक्क आहे, ते सगळे आपण चांगल्या पद्धतीनं मांडलं पाहिजे. म्हणून अशा माझ्या लोकशाहीच्या पक्षातून जिथे मी माझे प्रश्न मी पक्षाच्या विरोधात पण बोलू शकतो की हे प्रश्न सोडवले पाहिजे, अशा लोकशाहीची संस्कृती असलेल्या पक्षाचा मी उमेदवार आहे आणि हे सगळे प्रश्न जे आहेत बहुजनांशी संबंधित हे मी ताकदीनं मांडेल अशा पद्धतीची ग्वाही माझ्या सगळ्या मतदारांना मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो. आमचे नेते राहुल गांधी यांनी ओबीसीच्या संदर्भात मोठं आंदोलन जे आहे ते छेडलेलं आहे. अनेक ठिकाणी सभा संमेलनं झालेले आहेत. केदार साहेबांनी अनेक ठिकाणी सभा संमेलनं घेतलेले आहेत. प्रफुल्ल गुर्देजींनी घेतले आहेत, शांभवनी घेतलेले आहेत, देशमुख साहेबांनी घेतलेले आहेत, आमचे शिवसेनेचे नेते त्यांनी घेतलेले आहेत आणि या सगळ्या प्रश्नाला सातत्यानं वाचा फोडतो आहे. आंदोलन करत असताना एक संधी मतदारांना सुद्धा मिळत असताना हे मतदार सगळे नगरसेवक आहेत, यांना नंतर त्यांच्या मतदारांना, सामान्य मतदारांमधून हे येऊन देतात, त्यांना सुद्धा उत्तर द्यायचं आहे की जेव्हा प्रश्न विचारण्याची तुम्हाला संधी होती, जेव्हा आपल्या पक्षाला जागा दाखवण्याची संधी होती की बहुजनांवर तुम्ही अन्याय करत आहात, तेव्हा तुम्ही का नाही दाखवलं, अशी सुद्धा परिस्थिती या निमित्तानं निर्माण होऊ शकते. मी जास्त काही बोलणार नाही, पण एवढं नक्की सांगेन की हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मी ताकदीनं विधान परिषदेमध्ये यांचं प्रतिनिधी म्हणून मांडेल हा विश्वास जो आहे, हा विश्वास मी माझ्या मतदारांना देऊ इच्छितो. धन्यवाद.